नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अजून एक वाळवणीतला पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे बटाट्याचा कीस. तुरटीचा वापर न करता पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत. रेसिपी खूप साधी सोपी आहे, अगदी कोणीही बनवू शकेल. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तुम्ही इथे पाहू शकता, तळल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र हा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे. असा वर्षभर बनवून ठेवून तुम्ही उपवासाच्या वेळी छान असा याचा चिवडा बनवू शकता, किंवा तुम्ही संध्याकाळच्या चहासाठीही तुम्ही याचा चिवडा बनवून ठेवू शकता. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजत ठेवले. आता याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे साल काढणे अगदी सोपे होते. आता बटाट्याची साल काढल्यानंतर तो काळा पडू नये याच्यासाठी अगोदरच इथे मी एका छोट्या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया. तर साल काढायची जी सुरी असते त्या सुरीने आपण बटाट्याची साल काढून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी सहज ही बटाट्याची साल निघली जाते. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही असे बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवा, जेणेकरून वरची साल काढणे अगदी सोपे होईल. तर संपूर्ण बटाट्याची साल अगदी काही सेकंदामध्येच काढली गेलेली आहे. आता हा बटाटा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला आता संपूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता ही वरची जी साल आहे याचीही एक रेसिपी आहे. मी तुम्हाला नक्की प्रयत्न करीन की याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता आपण बटाटा खिसून घेणार आहोत. इथे आपण तुरटीचा वापर करणार नाही, त्याच्यासाठीच आपण ज्याच्यामध्ये बटाट्याचा खीस पाडून घेणार आहोत त्याच्यामध्ये अगोदर पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला बटाट्याचा खीस करून घ्यायचा आहे. आता किसणी घेताना अशी ही मोठ्या दात्र्याचीच किसणी घ्यायची आहे, जेणेकरून बटाटा छान असा जाडसर खिसला जातो. तुम्हाला जर असा लांब जर बटाट्याचा किस हवा असेल तर तुम्ही आडवा बटाटा ठेवून ही बटाट्याचा किस करून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता सुरेख असा जाडसर बटाट्याचा किस बनला गेलेला आहे. आता हा जो संपूर्ण बटाट्याचा किस आपण इथे करून घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाट्यामधील जे काही स्टार्च असतील ते निघून जातील. आता संपूर्ण बटाटा मी इथे 4 वेळा वेगवेगळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बटाटा धुतेवेळीच एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर पाण्याला हलकीची उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पळीच्या साहाय्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो बनवलेला कीस आहे तो संपूर्ण कीस कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. कीस घालतेवेळी पाण्यामधील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा बटाट्याचा कीस जो आहे तो पाण्यामध्ये घालायचा आहे. आता इथे संपूर्ण बटाट्याचा कीस कढईमध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला थोडासा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व बाजूला व्यवस्थित असा हा कीस पसरला जाईल. तर आता व्यवस्थित असा हलवून घेतला. आता आपल्याला ह्याला जास्त ओव्हरकुक करायचं नाही, अगदी 50 ते 60% आपल्याला हा बटाट्याचा कीस शिजवून घ्यायचा आहे. तर मध्ये एकदा पहा, हलक्या हाताने आपल्याला हा जो बटाट्याचा कीस आहे तो असा परतून घ्यायचा आहे आणि याला हलकीशी उकळी यायला द्यायची आहे. हलकीशी उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आता आपण इथं चेक करणार आहोत की हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे का. तर इथे तुम्ही पाहू शकता, थोडासा बटाटा घ्यायचा आहे आणि हाताने पहा अगदी सहज तुटला जात आहे, याचाच अर्थ हा बटाटा व्यवस्थित असा शिजला गेला आहे. आता एखादी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवरती आपल्याला हा संपूर्ण बटाट्याचा कीस काढून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की आपला जो हा बटाट्याचा कीस आहे तो ओव्हरकुक होतोय, तर अशा वेळी आपण ज्या चाळणीमध्ये बटाट्याचा कीस काढून ठेवणार आहोत त्याच्यामध्येच गार पाणी घालायचं आहे, जेणेकरून बटाट्याचा कीस जो आहे त्याची शिजण्याची जी प्रोसेस आहे ते पूर्णपणे बंद होईल आणि तुमचा बटाटा जो आहे तो ओव्हरकुक होणार नाही. तर इथे संपूर्ण बटाटा एका चाळणीमध्ये काढून घेतला. संपूर्ण पाणी निथळल्यानंतर आता आपण याचा जो कीस आहे तो वाळण्यासाठी घालणार आहोत. तर इथे मी एक सुती कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता हा संपूर्ण बटाट्याचा कीस जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे.
तर इथे तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही, या पद्धतीने आपल्याला संपूर्ण बटाट्याचा किस पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पटकन सुकला जाईल। तर इथे संपूर्ण बटाट्याचा किस व्यवस्थित असा पसरवून घेतला आणि एक दिवस फॅनखाली सुकवून घेतला आणि त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये हा संपूर्ण बटाट्याचा किस 2 दिवस मी वाळवून घेतलेला आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता वाळवून घेतल्यानंतर अगदी छान पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस जो आहे तो तयार झालेला आहे। अगदी त्याचा कुस्करा वगैरे काहीही झालेला नाही, जशाच तसाच आहे। आणि जास्त दिवस आपण जितके हे पदार्थ वाळवणीचे सुकवू तितके ते जास्त दिवस टिकतात। तर आता ह्याच्यातील काही थोडासा जो किस आहे बटाट्याचा तो तळून पाहूया। त्याच्यासाठी अगोदरच तेल गरम करून घेतलं होतं। तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा बटाट्याचा किस जो आहे तो तळून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान दुप्पट असा फुललेला आहे आणि छान पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने बऱ्यापैकी इथे मी बटाट्याचा जो किस आहे तो तळून घेतलेला आहे आणि छान पांढरा शुभ्र असा खुसखुशीत बटाट्याचा किस इथे तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्हीही वाळवणी पदार्थामध्ये हा बटाट्याचा किस नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्ही बनवला तर कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता याच्यापासून तुम्ही उपवासासाठी अगदी झटपट असा बटाट्याचा चिवडा नक्की ट्राय करू शकता। तर इथे पाहू शकता अगदी खुसखुशीत तयार झालेला आहे। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।